नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। ठाणे के कोपरी स्थित मुकेश नगर में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाड पाटिल ने अपने जनसंपर्क कार्यालय पर सैकड़ों प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों को छतरी वितरण किया गया। बता दें, राजेश पाटिल द्वारा प्रभाग के लोगों के लिए ऐसे अनेकों कार्यक्रम जैसे छोटे बच्चों को नोटबुक वितरण, मार्गदर्शन शिविर, दही हांडी, गणेशोत्सव, दिवाली पर साहित्य वितरण के कार्यक्रम पिछले कई वर्षों से किए जाते हैं। उनका कहना है कि हम शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे के बताए हुए मार्गों पर चलने का प्रयत्न करते हैं। 80% समाजकारण और 20% राजकारण की सीख लेकर लोगों के बीच समाज कार्य करते आ रहे हैं। साथ ही उन्होंने यह भी कहा कि यदि आने वाले महापालिका चुनाव में उन्हें उम्मीदवारी मिलती हो तो वे प्रभाग में बदलाव जरूर लाएंगे। अपने किए गए विकास कार्यों को लेकर जनता के बीच में जाएंगे और उन्हें पूरा विश्वास है कि जनता का भरपूर प्रतिसाद मिलेगा। साथ ही उन्होंने यह भी कहा कि वे लगातार इसी तरह के लोगों के लिए निस्वार्थ भाव से सदैव कार्य करते रहेंगे। बड़े ही सुंदर एवं शांतिपूर्ण छतरी वितरण का कार्यक्रम संपन्न हुआ। कार्यक्रम में सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित रहे। हा वॉर्ड खरं म्हटलं तर खूप गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही बघतोय की एक संवेदनशील वॉर्ड आहे आणि त्या वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आज या विभागामध्ये त्याचं काम चालू आहे आपल्या शिवसेना पक्षाचं। याच्यासाठी प्रथम मी त्याचं कौतुक करेन आणि त्याच्या भावी त्याच्या काय इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण अशा मी देवाकडे प्रार्थना करतो। जय महाराष्ट्र। राजेश वायाड यांनी हा जो कार्यक्रम ठेवला, आता पावसाची सुरुवातच होईल, अजून 4 महिने पावसाला उभी राहिलेले आहे। तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे एवढी गर्दी झाली की त्यांना आवरता इथे आलं नाही आम्हाला, पण ह्याच्या पुढे त्यांना पुढच्या भावी आयुष्यात त्यांची काय मनातली इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे आणि अशीच आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं जी काही कामं आम्ही करतो ती यापुढे ते आम्ही अशीच करू, एवढं बोलून करू शकतो। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, या दृष्टिकोनातून वायाड साहेबांनी जे काय कार्यक्रम ह्या ठिकाणी राबवले ते खरोखर कौतुकास्पद आहे की आरोग्य शिबिर म्हणा, रक्तदान शिबिर, वह्यांचं वाटप म्हणा, ह्या ज्या नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी आहेत ज्या जीवनामध्ये आहेत त्या त्यांनी या नागरिकांसाठी या वॉर्डामध्ये दिलेल्या आहेत आणि नागरिक फार खुश आहेत। आणि आज जो पाऊस येतो तो जूनमध्ये त्यांनी वाट नाही बघितली की बाबा सप्टेंबरमध्ये देऊया किंवा ऑगस्टमध्ये देऊया, ते पावसाच्या सुरुवातीला छत्रीचं वाटप ज्येष्ठ नागरिकांना दिलं। त्याच्यामुळे ते एवढे अगदी खुश झालेले आहेत की या विभागामध्ये जवळजवळ नाही बोललात तरीसुद्धा त्यांनी जवळजवळ 5,000 छत्र्या वाटल्या मला तरी वाटतं। अजूनसुद्धा वाटपाचा कार्यक्रम उद्या त्या ठिकाणी अष्टविनायककडे आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी केलेलं आहे। येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या कार्यक्रमामध्ये दहीहंडीचा पण त्याचा कार्यक्रम मागच्या वर्षी त्यांनी केला होता आणि त्या दहीहंडीचे म्हणजे जसं खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं आहे त्या पद्धतीचा हा खेळ दहीहंडीचा सुद्धा खेळामध्ये तो समाविष्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीचा खेळाला पण प्राधान्य देतात। संगीताच्या पण घेण्याचं त्यांचं आयोजन आहे। म्हणजे विविध प्रकारे हा जो ठाणा पूर्व आहे की या ठिकाणी सर्वश्रेष्ठ भारतामध्ये जो पहिला आला रमाकांत दळवी, अशा पद्धतीच्या त्याच्यानंतर संगीतातले राम मराठे आणि ह्या लेडीजमध्ये असलेल्या अनेक ह्या ठिकाणी सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून वैभवी असलेल्या या पूर्व विभागामध्ये वायाडनी जे काय कार्यक्रम सिद्ध घेतले आणि पुढे सुद्धा तो घेणार आहे त्याला भावी आयुष्यामध्ये मी त्याला शुभचिंततो आणि असेच कार्यक्रम त्यांनी राबवावे आणि नागरिकांमध्ये ह्या चांगल्या पद्धतीने करून येणाऱ्या उभाटाचे जे उमेदवार असतील जे काय पक्षाने दिले असतील ते मोठ्या संख्येने निवडून येतील, त्यांच्या कार्यावर येतील असं मी शुभचिंततो। धन्यवाद। अनेकों महिन्यापासून हे राजेश पाटील इथे लोकांचे समाजकार्यामध्ये करतायत। आता काही महिन्यानंतर ते महापालिकाची निवडणुकी लागणार आहे, काय वाटतं इथे बदल होईल? त्यापेक्षा बदल 100% होईल, कारण का हा इकडचा पूर्व विभाग आहे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे।
पण काही नतदृष्ट लोकांच्या ह्या जाण्यामुळे जर पोकळी निर्माण झाली असेल ते अगदी क्षणिक भंगूर आहे ते आर्थिकदृष्ट्या ज्यांना मदत केली असेल किंवा काय केलं असेल आणि फोडाफोडीचं जे राजकारण केलं जातं लोकांना समजलेलं आहे. जर लोक शहाणे झालेले आहेत की आपण चूक केलेली आहे आणि त्या चुकीचं आता ते फळ आमच्या पदरात टाकतील असं मला इच्छा आहे आणि ते टाकावं असे मी नागरिकांना आव्हान करेन. आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत ठाण्यात आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. बाळासाहेबांनी जे आम्हाला बालकी दिलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या तत्वावरती आम्ही समाजामध्ये समाज उपयोगी कामे करणे, समाजासाठी काय आपण करू शकतो. तर या तुम्ही पूर्वी पाहू शकता मी महिला दिनाचा कार्यक्रम घेतलेला आमच्या संघटनेच्या मार्फत, आमच्या सहकाऱ्यांच्या मार्फत. आम्ही लहान मुलांसाठी किड्स फन फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. एक संकल्पना आली की ज्येष्ठ नागरिकांसाठीही आपल्याला काहीतरी करायला हवं, आपण त्यांचंही काहीतरी देणं लागतो समाजाचं. याच्या पार्श्वभूमीवरती एक पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे. तर एक मनात मानस केला की आज माझ्या ठाणे पूर्व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना माझ्यामार्फत शक्तीचं वाटप करण्यात यावं. आज तो कार्यक्रम पूर्णत्वास आलेला आहे. आपण अनेको महिन्यापासून लोकांसाठी असे अनेक उपक्रम करतायत. मुलं असेल, युवा असेल, जसे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे तुम्हाला साथ भेटते. आता काही महिन्यानंतर महापालिकाची निवडणुकी लागणार आहे. जर तुम्हाला उमेदवारी भेटली तर इथे काय बदल होऊ शकतं का? असे नक्कीच. माझे आजोबा स्वर्गीय बबनराव शिंदे हे नगरसेवक होते ठाणे पूर्व. त्यांनी बरीच विकास कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर मीही आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझे वडील काका हा माझ्या फॅमिलीत समाजकारणाचा वसा आहे, तोच मी पुढे चालवत समाजसेवेचं कार्य करतो आहे. आज मी गेले 3.5 वर्ष झाले जी संघटनेचं जी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर संघटनेची बांधणी झाल्यानंतर मी सातत्याने कार्य करतो आहे. लोकांच्या समस्या सोडवते, विविध प्रश्नांवर आंदोलनं करतो आहे. जितकी समाज उपयोगी कार्यक्रम करता येईल तितकी कार्यक्रम करतो आहे. आमची महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, युवती सेना असेल, पालक संघटना असेल, सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही ठाणे पूर्वेमध्ये नक्कीच बदल करतो. तुमच्या समोर निवडकामध्ये इथे मोठमोठे दिग्गजी उभा राहणार आहे. तुम्हाला काय त्यांची टक्कर काय वाटते? बघा, आज ते गेले बरेच वर्ष समाजात कार्य करत आहेत. जे दिग्गज आहेत ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत, मी माझ्या पक्षाचं काम करतो आहे. माझ्या पक्षाचं काम आणि आम्ही जे आमच्या लोकांनी जे लोकांसाठी केलेली कामं आहेत आणि उद्धवसाहेबांनी जे कोविड काळामध्ये जे काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, टॅक्स माफी केलेली आहे 500 स्क्वेअर फूट घरापर्यंत, हे सर्व काम आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि या गोष्टीवरच आम्ही लोकांकडे मतदान मागतो.